धंगेकर कोण आहेत, मी तर किंमत देत नाही असं म्हणत सामंतांनी प्रश्न धुडकावला। नेमकं काय घडलं, सामंत असं का म्हणाले, बघूयात सविस्तर। धंगेकर कोण आहेत? धंगेकर आहेत कोण? धंगेकरांच्या म्हणण्याला, पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही। नमस्कार, आपण पाहतोय प्रेस मराठी। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 2 दिवसांपूर्वी पुण्यात घडलेल्या अपघाताबाबत पत्रकार परिषदेत धंगेकरांचा प्रश्न सामंतांना केला असता। त्यावर सामंत म्हणतात, धंगेकर कोण आहेत? धंगेकरांच्या म्हणण्याला, पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही। देवेंद्र फडणवीसांनी तिथे जाऊन प्रकरणाची तपासणी केली आहे। बघूयात उदय सामंत नक्की काय म्हणाले। पुण्यामधल्या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जाते। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का, असा विरोधकांनी आरोप केलेला काय उत्तर? विरोधकांनी काही आरोप केलेला असला तर संवेदनशील गृहमंत्री कसे असतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। हे ज्यावेळी त्यांना कळलं की त्याच्यामध्ये काही पाठीपुढे झाले, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तिथे गेले, सीपी ऑफिसला त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी निर्देश दिले आणि त्याच्या वडिलांना अटक झाली। मी देखील, एक मिनिट, धंगेकर काही म्हणतो, उद्या मी स्वतः पुण्यामध्ये जातोय, ते माझ्या कुठच्याही मिटिंगला नाही। ज्या घरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बाधित झालेले जे कुटुंब आहे त्यांच्या भेटीलाच मी उद्या पुण्यामध्ये जातोय, तर त्यांच्याशी देखील चर्चा करेन आणि त्याच्यानंतर बोललेलं चांगलं राहील। हा, धंगेकरांचं काय आलं? धंगेकर कोण आहेत? धंगेकर आहेत कोण? धंगेकरांच्या म्हणण्याला, पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही। ज्या पद्धतीनं तिथं जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत, अल्पवयीन मुलगा असताना तो देखील बारमध्ये होता, तो बार काल सील केलेला की आज सील केलाय मला माहित नाही, राज्य उत्पादन काल सील केलेला आहे। 48,000 रुपयाचं जे बिल झालेलं आहे ते देवेंद्रजींनी स्वतः सांगितलेलं आहे आणि देवेंद्रजींनी एवढंच थांबले नाहीत तर ती गाडी 17 वर्षाच्या मुलाला चालवायला देणारा वडील ह्याला दोषी आहे म्हणून तो कोण, अगरवाल ना, त्याला देखील अटक केलेली आहे। या व्हिडिओबद्दल तुमचे मत, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।